पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे. बघा हे त्यांचं लेटर हेड आलेलं आहे त्यांच्या साईडवरती जे PMRDA हाऊसिंग PMRDA.gov.in जे परिपत्रक आहे तिथे जे घराच्या किमती तिथे सांगण्यात आलेल्या आहे तेथे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे राबवण्यात येणाऱ्या पेठ क्रमांक 12 व पेठ क्रमांक 30-32 गृह योजनेतील सदनिकांच्या लॉटरीबाबत इथे जी घरं 833 घरं देण्यात आलेली आहेत त्याच्यामधील हे त्याच्या रिलेटेड हे लेटर आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 12 भोसरी व पेठ क्रमांक 30-32 वाल्हेकरवाडी येथील अंदाजे 833 शिल्लक सदनिकांची लॉटरी पद्धतीने सोडविण्यात राबवण्याची प्रक्रिया दिनांक 15 डिसेंबर 2000 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदरची लॉटरी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी खालील कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर करणे आवश्यक आहे. बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की याच्यासाठी जे लॉटरीसाठी जे कागदपत्र लागतात त्याची माहिती जे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा ITR, त्यानंतर जर लग्न झालेले असेल तर पत्नीचा आधार कार्ड, पॅन कार्ड, ही सर्व माहिती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेल्या आहेत. इथे पण सुद्धा तीच माहिती देण्यात आलेली आहे. बघा अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाहित असल्यास पती पत्नीचे दोघांचे आधार कार्ड, पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थी यांनी वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट सन 2018 नंतरचे सादर करणे आवश्यक आहे. 1/1/2018 नंतर जे डोमेसाईल सर्टिफिकेट येत आहेत जे बारकोड वालं ते आपल्याला इथे सादर करायचं आहे. उत्पन्नाच्या स्रोताकरता खालीलप्रमाणे सादर केलेले पात्र उत्पन्न गटानुसार लाभार्थी यांनी आर्थिक वर्ष 1/4/2024 ते 31/3/2025 मधील आयकर विवरणपत्र अथवा दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 म्हणजे तुम्हाला जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे 2024-2025 हे तुम्हाला तिथे उत्पन्नाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर मग इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल तुम्हाला तयार करायची आहे. जसे की तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी निर्गमित केलेल्या उत्पन्नाचा दाखला. आरक्षण प्रवर्गाकरता जातीचा दाखला तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आरक्षण गटामधून जर तुम्ही अर्ज करत असता जसे की SC, ST, NT, फिजिकली हँडिकॅप जे काही त्यांनी त्यांचे जे स्पेशल कॅटेगरीसाठी जे घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचीही तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पेठ क्रमांक 12, पेठ क्रमांक 30-32 गृह योजनेतील सदनिकांची किंमत खालीलप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे. बघा आपण पोर्टलला पण बघितली पण त्यांचे हे जे लेटर आहे तेथे पण त्यांनी सांगितलेले आहे. तुम्हाला पेठ क्रमांक 12 मध्ये EWS साठी 17,31,926 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे त्या घरांची किंमत आहे 17,31,000 असणार आहे. LIG मध्ये 38,68,455 आहेत पेठ क्रमांक 12 मधील घरे आहेत. त्यानंतर पेठ क्रमांक 30-32 मधील जे घरे आहेत EWS टाईपची तेथील जी घराची किंमत आहे 22,73,713 रुपये आहेत आणि LIG मध्ये 30,80,026 रुपये हे तिथे त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जे उत्पन्न गट त्यांनी सांगितलेले आहे लाभार्थ्यांनी खालील दिलेले अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे. अत्यल्प गटासाठी फक्त अनामत रक्कम त्यांनी 5,000 रुपये देण्यात आलेली आहे. GST तुम्हाला ऍड करून 5,708 रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर LIG साठी अल्प उत्पन्न गटासाठी त्यांनी अनामत रक्कम 10,000 रुपये देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत 10,708 रुपये म्हणजे तुम्हाला 708 रुपये फॉर्मची रक्कम आणि GST तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराने स्वतःचे बँक खाते नसल्यास अर्जदाराने स्वतःचे बँक खाते काढणे आवश्यक आहे. समजा तुम्ही जर फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना जे तुम्हाला रिफंडसाठी जे बँकेचं अकाउंट इथे देण्यात येते त्याच्यामध्ये तुमचंच असणे आवश्यक आहे. दुसऱ्याचे बँकेची डिटेल्स तिथे देऊ नका. त्यामुळे पुढे प्रॉब्लेम येतो रिफंड येण्यासाठी. त्यानंतर पेठ क्रमांक 12 भोसरी, पेठ क्रमांक 30-32 वाल्हेकरवाडी या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाचा पद्धती करता अर्जदाराने प्रथम STTP हाऊसिंग PMRDA.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करून अनामत रक्कम व फॉर्मची फी भरणा करावी. तदनंतर परिपूर्ण अर्ज भरून सबमिट करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक हा त्यांचा दूरध्वनी हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे आणि अनामत रक्कम भरण्यासंबंधीसाठी हा त्यांचा नंबर देण्यात आलेला आहे. हे पुणे महानगर म्हणजे PMRDचे जे उपायुक्त आहेत हिम्मत खराडे सर हे त्यांचं आपल्याला लेटर मिळालेलं आहे. तर असं हे आपल्याला या PMRDच्या लॉटरीमधील जे आवश्यक नियम, पात्रता, अटी, घराच्या किमती, क्षेत्रफळ याची माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.
हाऊसिंग PMRDA.gov.in या साईटवर आपण एंटर केल्यानंतर जे प्रोजेक्ट आहेत PMRDAचे सेक्टर 12 मधील सेक्टर 30-32, त्यानंतर सेक्टर 12 मधील अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम LIG, येथे त्यांनी 19 तारखेला सुरुवात होणार आहे आणि 27 तारीख शेवटची तारीख असणार आहे. याच्यामध्ये जे घराच्या किमती आपण पाहणार आहोत, बघा सेक्टर 12 मध्ये जी घराच्या किमती सांगण्यात आलेल्या आहे, इथे कॅटेगरी त्यांनी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे जनरल कॅटेगरी, SC, ST, फिजिकली हँडिकॅप, NT आणि DT. इथे जो घराचा एरिया देणाऱ्याला 29.55 कॉस्ट आहे, 17,31,000. EMD अमाऊंट तुम्हाला ₹5,000 भरायची आहे. टोटल फ्लॅट इथे 55 आहे आणि हा रेरा नंबर आलेला आहे. जे सेक्टर 12 मध्ये जे स्कीम आहेत आणि इथे या प्रोजेक्टला 55 घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेची सुद्धा सबसिडी सांगण्यात आलेली आहे. याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्यानंतर PC12 सेक्टर 12 अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम, इथे सुद्धा तीच माहिती देण्यात आलेली आहे. सेक्टर 12 मध्ये जे घरं देण्यात आलेले आहे, इथे 285 घरं देण्यात आलेली आहे. इथे जनरल कॅटेगरी, ST कॅटेगरी, ST कॅटेगरी, फिजिकली हँडिकॅप, NT, DT आणि घराचा एरिया देण्यात आलेला आहे 59.27 आणि इथे जे घराची किंमत असणार आहे ते ₹38,68,455 आणि तुम्हाला EMD अमाऊंट भरायची आहे ₹10,000. इथे टोटल 285 फ्लॅट देण्यात आलेले आहे आणि हा त्यांचा रेरा नंबर देण्यात आलेला आहे. PC12 मधील जो प्रोजेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला जे PC13-14 सेक्टर 30-32 मधील जे घरं सांगण्यात आलेले आहे, इथे 2 प्रोजेक्ट देण्यात आलेले आहे. 30-32 मध्ये PC13 मध्ये आपण पाहणार आहोत. इथे 306 घरं देण्यात आलेले आहे. इथे जनरल कॅटेगरी, SC, ST, फिजिकली हँडिकॅप, NT, DT या कॅटेगरीसाठी इथे घरं देण्यात आलेली आहे आणि बिल्डअप एरिया कार्पेट एरिया 25.52 देण्यात आलेला आहे. घराची किंमत ही ₹22,73,713 देण्यात आलेली आहे. ₹5,000 EMD अमाउंट आहे. टोटल फ्लॅट 306 आणि हा रेरा नंबर इथं आलेला आहे. त्यानंतर आपण PC14 मध्ये पाहणार आहोत. PC14 मध्ये जी घरं देण्यात आलेली आहेत, इथे 182 घरं देण्यात आलेली आहे. टोटल 34.57 हा बिल्डअप एरिया देण्यात आलेला आहे. माफ करा, कार्पेट एरिया आहे. कॅटेगरी देण्यात आलेला आहे जनरल, SC, ST, फिजिकली हँडिकॅप, DT. त्यानंतर इथे 182 घरं देण्यात आलेली आहे आणि हा रेरा नंबर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्या साईडवरती गेल्यानंतर आपल्याला जे डेट आहेत या लॉटरीच्या रिलेटेड ते डेट आपण पाहणार आहोत. बघा, ऍप्लिकेशनला सुरुवात होणार आहे 19 डिसेंबर, म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्हाला 19 डिसेंबरला पेमेंट सुद्धा तुम्ही तिथूनच पेमेंट करू शकता. त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत तुम्ही ह्या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता. म्हणजे जवळपास आपल्याला खूप वेळ मिळालेला आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्ही 27 जानेवारी रातच्या 12 वाजेपर्यंत करू शकता. NEFT, RTGS तुम्ही 28 जानेवारीपर्यंत दुपारच्या 3 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर फर्स्ट जो ड्राफ्ट असतो तो 11 फेब्रुवारीला ड्राफ्ट लागणार आहे संध्याकाळी 7 वाजता आणि फायनल ड्रॉप हा 17 फेब्रुवारीला लागणार आहे संध्याकाळी 7 वाजता. लॉटरी होणार आहे 26 फेब्रुवारी 2024 आणि रिफंड होणार आहे 7 मार्च 2026. फॉर्म भरताना एक गोष्ट सांगायची की ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच व्यक्तीच्या नावाचे बँकेचे डिटेल्स तुम्ही फॉर्म भरताना तिथे एंटर करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर घर नाही लागलं तर ती त्याच अकाउंटवरती जे तुम्ही अकाउंट डिटेल देता फॉर्म भरताना त्याच्याचवरती ही अमाऊंट रिफंड येत असते. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे. असेच PMRDAच्या जे रिलेटेड आहेत लेटेस्ट अपडेट्ससाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.